नमस्कार. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली टिप आहे टमाटर रिलेटेड. बऱ्याचदा असं होतं की टमाटर आपण भरपूर आणतो, पण ते टमाटर फ्रीजमध्ये जरी ठेवले ना तरी पण खूप बिलबिल होतात. तर बघा, अशा पद्धतीने काहीसे टमाटर हे बिलबिल असतात किंवा यापेक्षाही जास्त असतात. तर मग मार्केटमधनं टमाटर आणल्यानंतर आपण अशी एक टीप फॉलो करणार आहोत, जेणेकरून टमाटर हे किती पण दिवस जे आहे त्याची जी काही वरचा सालाचा भाग आहे तो टाईट तर टाईटच राहील. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ. चमचा भरून मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बाजारामधनं टमाटर आणल्यानंतर तुम्हाला हे नेहमी फॉलो करायचं आहे. तुम्हाला नक्की याचा रिझल्ट दिसेल. नंतर जेवढेही टमाटर आणले आहे ते सगळे टमाटर यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सगळे टमाटर यामध्ये टाकून 10 मिनटं यामध्येच ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर हे स्वच्छ यामधून काढून स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. आता हे आपण 10 मिनटं बाजूला ठेवूयात. तर बघू शकता 10 मिनटं बाजूला ठेवलेत मिठाच्या पाण्यामध्ये. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. नेहमी तुम्ही ही टीप फॉलो करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की जे टमाटर अगदी लवकर बिलबिल व्हायचे ते टमाटर अगदी बिलबिल होणार नाही आणि त्यांची स्किन जी आहे ती अगदी नेहमी टाईट राहील. सो आता हे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये सेट करू शकता. सो तुम्हाला ही टिप कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त हे पुसून घेतल्यानंतर तुम्हाला हे थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत. आता हे तुम्हाला फ्रीजमध्ये जरी ठेवायचे असेल तर स्टोअर कसे करायचे, तर अशा पद्धतीची बास्केट किंवा टोपलं तुम्ही काही म्हणू शकता घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याला जे आहे ते बारीक बारीक छिद्र आहेत, म्हणजे त्यामधनं हवा जी आहे ती खेळती राहील. आणि किंवा असं काही नसेल तर खाली न्यूजपेपर टाका आणि मग स्टोअर करा. खूप दिवस टमाटर अगदी तसे राहतील. नंतरची टिप आहे धान्य रिलेटेड. बऱ्याचदा आपण मोठ्या डब्यांमध्ये जे आहे ते धान्य वरती साठवून ठेवतो आणि जसं रोज लागतं त्यासाठी छोट्या डब्यांमध्ये ठेवत असतो. तर बघा, माझ्याकडे ही तुरीची डाळ आहे आणि तिला जे आहे पावडर जी आहे ती झालेली आहे, म्हणजे यामध्ये जे आहे आता किडे होणारच आहे. तर तुम्ही हे जे धान्य आहेत हे जास्त काळांसाठी महिनोमहिने त्याला कीड न लागता असंच कशा पद्धतीने ठेवू शकता, चला मी सांगते. तर पहिले जर अशा पद्धतीची तुमच्या याच्यामध्ये जर पावडर होत असेल तर चाळणीने चाळून घ्या. चाळणीने चाळून घेतल्यानंतर तुम्हाला हे जेव्हा साठवायचं आहे तेव्हा त्याला एकदा ऊन दाखवून घ्या. ऊन दाखवल्यानंतर बघा, बाजारामध्ये बोरिक पावडर मिळतं जे की धान्य वगैरे साठवण्यासाठी वापरलं जातं. याने जे आहे ते कीड वगैरे होत नाही. तर आज आपण त्याचाच वापर करणार आहोत. अशा पद्धतीचा पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरमध्ये अगदी मधोमध जे आहे बोरिक पावडर घालायचं आहे. मी 1.5 चमचा बोरिक पावडर यामध्ये घालते आहे, कारण हे जे धान्य आहे आपण हा जो काही डब्बा असतो तो नेहमी उघडत नाही. जेव्हा खालचं डब्यातलं धान्य हे संपलं तेव्हाच आपण उघडतो. त्यामुळे मी इकडे बोरिक पावडरचा वापर करते आहे. तुम्हाला जर छोट्या प्रमाणात डाळी असतील त्या कशा साठवायच्या यावरती आपण अगदी भरपूर व्हिडिओ बघितले आहे, तुम्ही ते बघू शकता. नंतर हे जे काही पेपर आहे त्याचा अशा पद्धतीचं पॉकेट बनवायचं आणि अशा पद्धतीने हे बनवल्यानंतर आपल्याला हे ठेवायचं आहे डब्यामध्ये. आता तुम्ही हे डाळीच नाही तर जेही तुम्ही धान्य मोठ्या प्रमाणात घेता, गहू वगैरे काही असेल, त्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करू शकता. आणि हा कागद अशा पद्धतीने यामध्ये ठेवायचा आहे. फक्त जेव्हाही तुम्ही ही डाळी काढणार, जर ऊन जास्त पडलं असेल तर नक्की डाळींना थोडंसं ऊन नेहमी दाखवत चला. आणि कधीही जेव्हाही तुम्ही हे उन्हात ठेवाल तर कधीही उन्हात ठेवताना स्टीलच्या परातीमध्येच तुम्हाला किंवा प्लेटमध्येच अशा पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून जर किडे झाले असतील तर ते किडे जे आहे ते लवकर मरतील, कारण स्टीलची प्लेटसुद्धा खालून गरम होते. तर अशा पद्धतीने बघा मी हे साठवून ठेवली आहे. तुम्ही ही टिप नक्की फॉलो करू शकता. मला एक कमेंट आली होती, ती म्हणजे बटाटा रिलेटेड. तर बटाटा हा कसा स्टोअर करायचा आणि त्याला जे आहे अशा पद्धतीचे कोंब येऊ नये म्हणून काय करायचं, तर ते सांगा असं म्हणून आलं होतं. तर बघा, मी जे आहे माझ्या घरामध्ये मी जास्त बटाटे वापरत नाही, पण माझ्याकडे आता एक होता आणि त्याला भरपूर कोंब आले आहेत. मी हा स्पेशली ठेवला होता तुम्हाला दाखवण्याकरिता. तर जर बटाटाला कोंब आले असेल तर बटाटा ठेवायचा कुठे, तर कधीच बटाटा हा कांदा लसणाच्या जवळ ठेवायचा नाही. आपल्याकडे जी बास्केट असते त्यामध्ये आपण ठेवतो, पण कधीच त्याच्या जवळ कांदा आणि लसणाच्या जवळ बटाटा ठेवायचा नाही.
कांदा आणि लसणाच्या अगदी लांब बटाटा ठेवायचा आहे. तुम्हाला जर वरतीच ठेवायचा असेल तर तुम्ही वरती ठेवू शकता. फक्त वेगळ्या बास्केटमध्ये ठेवायचं आहे आणि जिथे हवा खेळती राहील त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे बटाटा ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, फ्रीजमध्ये साठवत असाल तर फ्रीजमध्ये जे आहे तुम्ही बास्केटमध्ये ठेवू शकता आणि एखाद्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं. यामुळे जे आहे बटाट्याला बिलकुल कोंब येत नाही. अशी बास्केटसुद्धा तुम्ही बटाटा स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. चला आता नंतरची टिप बघूयात. आता मार्केटमध्ये भरपूर सीताफळं यायला लागलेली आहेत आणि सीताफळं खायला कोणाला नाही आवडत, पण सीताफळं खाण्यासाठी त्यामध्ये ज्या काही बिया असतात ना, त्या बिया काढून आणि त्यासाठी खूप वेळ लागतो आणि बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांना आपल्याला जर द्यायचं असेल तर मग आपल्याला त्यांना खाऊ घालण्यासाठी सुद्धा बराच वेळ जातो. मग आज मी तुम्हाला अशीच काहीशी ट्रिक शेअर करणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला सीताफळं हे जे आहे पिकवायचे असतील तर काय करायचं आहे, जर धान्यामध्ये जे आहे ठेवायची सोय तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीने खुलं ठेवायचं आहे. जिथे हवा खेळती राहील तिथे ठेवायचं आहे आणि त्या ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवताय बास्केटमध्ये वगैरे तर तिथे हवा खेळती राहिली पाहिजे. थोडे थोडे त्याला छिद्र हवे आणि जेही सीताफळं तुम्ही आणता तर ट्राय करायचं आहे की त्याच्यावरती जे आहे ते काळे डाग असतील तर तसेच सीताफळं घ्यायचे आणि नंतर ते पिकण्यासाठी ठेवायचे. व्यवस्थित बाहेर ते पिकतात. नंतर काय करायचं आहे, खाली बाऊल घ्यायचा आहे. आता हे कशा पद्धतीने तुम्ही सोलू शकता तर वरती मोठं बघा एक मी चाळणी घेतली आहे. तुम्ही अशा छोट्या चाळणीचा वापर करू शकता, पण त्याला खूप उशीर लागतो, त्यामुळे मी मोठ्या चाळणीचा वापर करते आहे. तर लहान मुलांना तुम्हाला सीताफळ द्यायचे असेल तर काय करायचं, सीताफळ घ्यायचं आहे. सीताफळ घेतल्यानंतर त्याचे 2 भाग करायचे आहे आणि त्याचा जो काही हा बघा पल्प आहे. आता हे जे माझ्याकडे सीताफळ आहे ते जास्त पिकलेलं नाही आहे, पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्यामुळे मी हे जे आहे मला असं वाटलं की चला मी यानेच करते. तर हे अगदी जास्तही पिकलेलं नाही, असं एकदम असं थाडच आहे. तर चमचा घेऊन त्या चमच्यातला साह्याने पूर्ण पल्प जो आहे तो चाळणीवरती टाकायचा आहे. जर तुमचं सीताफळ हे खूप पिकलेलं असेल ना तर अगदी अलगद निघतं बघा. आता हे केल्यानंतर एकतर चमच्याचा वापर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने मॅश केलं, पिकलेलं सीताफळ असेल तर अगदी व्यवस्थित मॅश होऊन जातं. पण हे थोडंसं मी जसं म्हटलं निब्बर आहे त्यामुळे मी हाताचा वापर करते आहे आणि असं त्याला कुचकरून घ्यायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हे चाळणीवर घासणार ना तर तेव्हा त्या जे काही बिया असतो त्यावरचा जो काही पल्प आहे तो पूर्ण निघून जातो आणि मग त्या वरती फक्त बिया राहतात आणि चाळणीच्या खाली पूर्ण जे आहे तो पल्प जमा होतो जर पिकलेलं असेल. पण हे जास्त पिकलेलं नाही म्हणून बघा पल्प पण अगदी वरतीच आहे आणि त्याचे जे बिया आहे ते अगदी सहज निघल्या जात आहे. ह्या बिया काढायच्या आणि जर तुम्हाला असं वाटलं की याचा जो आहे तो लहान मुलं नाही खाऊ शकत तर मग तुम्ही काय करू शकता की ह्या बिया काढल्यानंतर हे एकदा मिक्सरला फिरवून देऊ शकता. म्हणजे त्याचा पातळसा पल्प जे आहे मुलांना तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का, मला कमेंट करून नक्की सांगा. नक्की अशा पद्धतीने सीताफळ जे आहे त्याचा पल्प काढून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.